सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अग, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा. नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्णसंधी. महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन, ANM, GNM हे कोर्सेस करा आणि शासकीय, निमशासकीय, खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा. विद्यापीठ मान्यता कोर्सेस, अत्याधुनिक शिक्षण प्रणाली, अनुभवी शिक्षक वर्ग. BSc नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग, कालावधी 4 वर्ष, पात्रता 12वी सायन्स आणि CET उत्तीर्ण. थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर. तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या. संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पानसरे. मोबाईल नंबर 84 68 81 64 40, 92 09 87 34 30, 82 37 66 04 32 आणि 82 37 54 04 32. संगमनेर शहरामधील राष्ट्रीय दलित पॅन्थरच्या वतीनं महामानव प्रज्ञासूर्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती 14 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता संगमनेर बस स्थानकाच्या समोर मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे. यावेळी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं आणि आरोग्य तपासणी, शालेय वस्तूंचं वाटप यावेळी करण्यात आलंय. यावेळी 400 ते 500 लोकांनी रक्तदान आणि आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. यावेळी माजी नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे तसेच एकविरा फाउंडेशनच्या संस्थापिका जयाताई थोरात आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोग सदस्य उत्कर्षताई रुपवते तसेच मैथिलीताई तांबे यांच्या मुख्य उपस्थितीमध्ये कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी आलेल्या पाहुण्यांचा सत्कार राष्ट्रीय दलित पॅन्थरचे शहर अध्यक्ष राजू यादव खरात तसेच राष्ट्रीय दलित पॅन्थरचे संघटक प्रवीण देवेंद्र गायकवाड, शिवसेना गटप्रमुख रवींद्र अरुणगिरी तसेच राष्ट्रीय दलित पॅन्थरचे कार्याध्यक्ष प्रकाश अरुण वाघमारे, राष्ट्रीय दलित पॅन्थरचे तालुका युवक अध्यक्ष संदीप भाऊसाहेब दळवी, शिवराणा कुटुंब फाउंडेशनचे अध्यक्ष विजय ज्ञानेश्वर पवार यांच्या हस्ते पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सीतारामजी राऊत, माजी उपसभापती पंचायत समिती नवनाथ आरगडे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा खरात, दीपक दारोळे, सुनील जाधव, विजय पांढरे, विजय यादव खरात तसेच सुनील जाधव, प्रकाश वाघमारे, सुनील रोकडे, प्रवीण वाघमारे, गोविंद सोनवणे, ऋषिक गुंजाळ तसेच कासारा दुमाला सरपंच राजाभाऊ त्रिभुवन, संगमनेर खुर्द उपसरपंच गणेश शिंदे, आदित्य घाडगे तसेच उत्तम टपले, संतोष घेगडलमल, साया शिंदे, रवी दिवे, ओंकार बिडवे तसेच ऋतिक राऊत, रमाई महिला मंडळ अध्यक्ष कासारा दुमाला, मंदाताई गायकवाड घुलेवारी, ग्रामपंचायत सदस्य सरिता खरात तसेच ग्रामपंचायत सदस्य पल्लवी त्रिभुवन, लक्ष्मीबाऊ तुपसुंदर, कल्याणी कदम, वर्षा गायकवाड आदी कार्यकर्ते या ठिकाणी हजर होते. यावेळी राष्ट्रीय दलित पॅन्थरचे शहर अध्यक्ष राजू खरात यांनी C24 तासशी बोलताना अधिक माहिती दिली आहे. तर आज खऱ्या अर्थाने या संगमनेर तालुक्यामध्ये नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात, देशामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होत आहे. या संगमनेर शहरामध्ये आम्ही राष्ट्रीय दलित पॅन्थर यांच्या वतीने नेहमीच मोठ्या जल्लोषात या ठिकाणी जयंती साजरी करतो. या जयंतीला आज आम्ही रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर तसंच गोरगरीब मुलांना, गरजू मुलांना वह्या, पेन आणि शालेय वस्तू वाटप करून ही जयंती त्या ठिकाणी साजरी करत आहोत. मी सर्व भीमसैनिकांच्या वतीने व राष्ट्रीय दलित पॅन्थरच्या वतीने मी सर्वांना या जयंतीच्या शुभेच्छा देतो. थांबतो. जय भीम, जय भारत, जय बुद्ध. माझ्या सर्व पत्रकार मित्रांना मी जय भीम करतो. आज खऱ्या अर्थानं संगमनेर शहरातला जो बुलंद आवाज असतो ते म्हणजे आमचे पत्रकार बंधू असतात. त्या पत्रकार बंधूंच्या मार्फत मी या ठिकाणी सांगू इच्छितो का आज खऱ्या अर्थानं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंती निमित्त आज या ठिकाणी राष्ट्रीय दलित पॅन्थरने खूप मोठा जल्लोषाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्या कार्यक्रम आयोजित करीत असताना त्यामध्ये आम्ही रक्तदान शिबिर,
त्याप्रमाणे संपूर्ण शरीराची चेकअप मेडिकल हॉस्पिटल या मार्फत आम्ही केलेली आहे. तसेच लहान विद्यार्थ्यांना, गरजवंत विद्यार्थ्यांना वह्या, पेन व शालेय साहित्य वाटप केलेलं आहे. तसंच जे गोरगरीब असतील आम्ही त्यांना नेहमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काही ना काही भेटवस्तू देत असतो. त्यामुळे पुन्हा एकदा या महामानवास त्रिवार वंदन करतो व सर्व भीमसैनिकांचे मी मनापासून आभार मानतो. त्यांनी ही जयंती आनंदात, उत्साहात साजरी करावी अशी विनंती करतो. त्याच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल हे मंजूर करण्यासाठी आणि बाकीचे खासदार त्याला नामंजूर करत होते, तर त्यांनी राजीनामा दिला होता. आम्ही आज ज्या स्टेजवर आहोत, इथं सगळ्या महिला बसलेल्या आहे, त्या केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज या सर्वांच्या या समाज सुधारकांमुळे आहे. आणि म्हणून हे राज्यघटनेचे शिल्पकार आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपूर्ण जगभर साजरी होत आहे. तेव्हा तुमच्या सर्वांचं त्याला वेळ लागेल, त्याचा पाठपुरावा खूप असतो, पण आपण सर्वजण बरोबर असल्यावर कुठल्या पाठपुराव्याची आपल्याला फारशी कमी पडणार नाही असं मला वाटतं. राजूभाऊ तुमच्यासारखे वजनदार माणसं आहेत, शशिकांत मागाडेंसारखे आहेत, सर्व जे पुढारी आहेत, हे सर्व पुढाऱ्यांनी चांगला जर पाठपुरावा केला. त्यांच्या मागे आमदार बाळासाहेब थोरात साहेब आहेत, माजी आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे आहेत, आमदार सत्यजित तांबे आहेत आणि आम्ही आहोत. आणि निश्चितपणे हे काम आपल्याला कसं करता येईल ते आपल्याला बघायचं आहे. त्यासाठी काय लागेल त्याची सगळी तरतूद आपण निश्चितपणे करू. तर आपण आजच्या या निमित्ताने मी फक्त घोषणा करते, त्यासाठी वेळ लागेल आणि म्हणून आपण सर्वांनी यामध्ये सहभाग व्हावा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांचे विचार आपल्यामध्ये आत्मसात केले पाहिजे. खूप सांगण्यासारखं आहे, परंतु पुढे अनेक जयंतीचे कार्यक्रम आहे. त्यामुळं मी आज महामानव आणि मोठे आपल्या जगामध्ये ज्यांचं नाव आहे, आपल्या जगामध्ये सर्वात मोठी लोकशाही ही भारताची लोकशाही आहे. अर्थात ते मोडण्याचं काम सुरू झालेलं आहे, ते आपल्याला करू द्यायचं नाही. आपली लोकशाही टिकली पाहिजे, आपली राज्यघटना बदलली नाही पाहिजे. यासाठी आपण अतिशय डोळसपणे आपण रोजचं जीवन हे जगलं पाहिजे. आणि म्हणून मी ह्या महामानवाला माझ्या वतीने, त्याचप्रमाणे आमदार सत्यजित तांबे यांच्या वतीने, माजी आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे, आमदार बाळासाहेब थोरात साहेब सर्वांच्या वतीने यांना मी वंदन करते, मी यांना अभिवादन करते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीच्या निमित्तानं राष्ट्रीय दलित पॅंथर आणि आपल्या संगमनेर शहरातील सर्वच कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे हा जयंतीचा सोहळा आयोजित केलेला आहे. मी प्रथमतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना या जयंतीच्या निमित्तानं क्रांतिकारी अभिवादन करतो. आणि खरं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे कार्य आहे ते संपूर्ण मानवजातीसाठी कायम आदर्श आणि कायम दीपस्तंभासारखं ते कार्य आहे. त्यांचे विचार आजही देशामध्ये केवळ भारतीय राज्यघटनाच नाही, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणांमधले एक एक वाक्य जरी आपण या ठिकाणी अभ्यासलं किंवा पाहिलं तर असं लक्षात येतं की अरे अजून आपण याच्यापासून जरा दूर आहोत. म्हणजे देशाला 75 वर्ष स्वातंत्र्य मिळून झालेले आहेत, परंतु साधी विषमता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की शिका, संघटित व्हा आणि समतेसाठी संघर्ष करा. हा समता हा विचार जरी आपण पाहिला तर आज देशामध्ये दुर्दैवाने असं म्हणावंसं वाटतं की विषमता प्रचंड वाढत चाललेली आहे. गरीब श्रीमंतांमध्ये प्रचंड मोठी दरी या ठिकाणी निर्माण झाली. ठराविक उद्योगपतींच्या हातामध्ये संपूर्ण संपत्ती देशाची एकवटली की काय असं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळं समता हा जरी विचार म्हटला तर मग तो आपल्या गावापासून तर दिल्लीच्या दरबारापर्यंत विषमतेचं मोठं वास्तव, आपल्याला भीषण वास्तव सामोरं जावं लागतं आहे. त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत असताना त्यांनी आपल्यासाठी जे विचार दिलेले आहेत त्या विचारांवर आयुष्यभर चालण्याचा आणि त्यासाठी संघर्ष करण्याचा वेळप्रसंगी असं वाटत असेल की संत तुकाराम महाराज असं म्हणाले होते की सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानिले नाही बहुमता. बहुमत कुठं आहे किंवा झुंडशाही काय म्हणते याच्याकडे लक्ष देण्यापेक्षा आपल्याला सत्सत विवेक दिला, आपल्या विज्ञानवादी दृष्टिकोनाला काय भावतं
सत्याच्या कसोटीवर नेमके काय टिकणार आहे हे जर तपासलं तर मला वाटतं प्रत्येक माणसाला समाजात वागताना, कुटुंबात वागताना त्याचा आदर्श राहील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत असताना त्यांचे विचार हे आपल्या सगळ्यांसाठी खूप आदर्श आहेत. त्यांच्या विचारांवर आपण ठामपणे उभं राहू, त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन समाजात कार्यरत राहू अशी प्रेरणा आजच्या या दिनी घेऊया, असा संकल्प आपण सगळेजण मिळून करूया. पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वच मानवांना या जयंतीच्या निमित्तानं विनम्र अभिवादन करतो. बोलताना अधिक माहिती दिली आहे. धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. उपलब्ध सुविधा: मेडिसिन विभाग, 15 बेड्सचे सुसज्ज ICU, ECG, 2D इको, PFT, अस्थिरोग विभाग, ॲक्सिडेंट, कृत्रिम सांधेरोपण, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मणके विकार आणि शस्त्रक्रिया, सुपर स्पेशालिटी विभाग, प्लास्टिक सर्जरी, कॅन्सर सर्जरी, न्यूरो सर्जरी, पेडियाट्रिक सर्जरी, सर्जरी विभाग, दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया. धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर. फोन नंबर 02425 22 75 74 तसेच 22 75 75. मोबाईल नंबर 74 99 17 68 64.